नमस्कार. मी प्राध्यापक संतोष मेंगाळ, आबासाहेब मराठी आर्ट्स अँड न्यू कॉमर्स सायन्स कॉलेज, राजापूर, जिल्हा रत्नागिरी. आज आपण तृतीय वर्ष वाणिज्य या वर्गाच्या निर्यात विपणन या विषयातील निर्यात विपणनावर प्रभाव टाकणारे घटक याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. निर्यात विपणन ही प्रत्येक देशाच्या दृष्टिकोनातून आर्थिक विकासासाठी महत्त्वाची अशी प्रक्रिया मानली जाते. प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या कंपन्या, त्याचबरोबर निर्यातदार निर्यातीचे कार्य करत असतात. कंपन्यांनी निर्यातीसाठी तयार व्हावे यासाठी सरकारकडून त्यांना विविध सवलती किंवा सुविधा दिल्या जातात. त्याचप्रमाणे निर्यातीपासून निर्यातदारांना सुद्धा अनेक प्रकारचे फायदे मिळत असतात. काही लाभ मिळतात. काही कंपन्यांचे निर्यात करणे हे उद्दिष्ट असते आणि या अभिप्रेरणांमुळे निर्यातीसाठी अनेक संस्था किंवा संघटना किंवा काही वैयक्तिक निर्यातदार तयार होत असतात. निर्यात विपणनाचा आपण जर विचार केला तर निर्यात विपणनावरती प्रभाव टाकणारे काही घटक महत्त्वाचे आहेत की जे निर्यातीमध्ये निर्यात वाढवण्यासाठी महत्त्वाची अशी भूमिका बजावतात. अशा काही घटकांची चर्चा या ठिकाणी आपल्याला करायची. त्यामध्ये प्रथमतः नफ्याचे प्रमाण. देशी बाजारपेठेपेक्षा निर्यात व्यवसायापासून मिळणाऱ्या नफ्याचे प्रमाण हे निश्चितपणाने जास्त असते, कारण परदेशी बाजारपेठांमध्ये परदेशी ग्राहकांकडून गुणवत्तापूर्ण मालाला किंवा वस्तूला किंवा सेवांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते आणि चांगली किंमत मिळते. हस्तव्यवसाय, औषधे, त्याचबरोबर विशिष्ट काही सॉफ्टवेअर्स इत्यादी वस्तूंना मोठ्या प्रमाणावर नफा मिळतो आणि नफ्याबरोबरच निर्यात व्यापार हा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये संबंधित व्यवसायांना किंवा व्यापारी संघटनांना, त्याचबरोबर काही निर्यातदारांना चांगल्या प्रकारचा नावलौकिक मिळवून देतो. त्यानंतर दुसरा विपणनावर प्रभाव टाकणारा घटक म्हणजे मोठ्या विक्रीचे फायदे. आपण पाहिले असेल की निर्यातीमध्ये मालाची विक्री ही मोठ्या प्रमाणावर होत असते. छोट्या प्रमाणावर मालाची विक्री करण्यासाठी निर्यातदाराला परवडत नाही, कारण येणारा खर्च हा प्रचंड असतो आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर विक्री केल्यानंतर आपोआपच त्यातून फायदेसुद्धा मोठ्या प्रमाणावर होत असतात. परकीय आयातदार जे आहेत त्यांची ऑर्डर्स मुळात मोठी असते आणि मोठ्या प्रमाणातील विक्रीमुळे निर्यात व्यवसायाला स्थिरतासुद्धा लाभत असते. त्यामुळे जास्त मोठ्या नफ्याचे प्रमाण असल्यामुळे आपोआप निर्यात संघटना किंवा निर्यातदार निर्यात करण्यासाठी तयार होत असतात. म्हणजेच हा घटक निर्यात विपणनावर एक चांगला प्रभाव टाकतो. त्यानंतर वस्तू विकास खर्च. आज आपण पाहिले असेल की व्यावसायिक क्षेत्रामध्ये वस्तू ज्या आहेत त्या वस्तूंच्या निर्मितीच्या वेळेला संशोधन आणि विकासावरती अनेक व्यवसाय किंवा व्यवसाय संघटना मोठ्या प्रमाणावरती खर्च करत असतात. उदाहरणार्थ औषध कंपन्या, त्याचबरोबर बायोटेक्नॉलॉजी संस्था किंवा इतर अनेक व्यावसायिक संस्था वस्तूचे आयुष्य जरी कमी असले तरीसुद्धा त्याच वस्तूचे उत्पादन करून स्पर्धक बाजारपेठेमध्ये जर आला तर मोठ्या प्रमाणावर केलेला खर्च वसूल करण्यासाठी या व्यवसाय संस्था निर्यात करण्याचा प्रयत्न करत असतात, कारण संशोधन आणि विकासावरील केलेला खर्च हा त्यांना परत मिळणे गरजेचे आहे. त्यानंतर वस्तूजीवन. वस्तूजीवनचक्र वाढावे. त्याचबरोबर वस्तूजीवनचक्रामध्ये घट अवस्थेमध्ये वस्तू देशी बाजारपेठेमध्येच विकावी लागते,
परंतु देशी बाजारपेठेपेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये वस्तूला मोठ्या प्रमाणावरती मागणी निर्माण होत असते. त्यामुळे वस्तू जीवनचक्र हे वाढणे गरजेचे आहे. वस्तू जीवनचक्र जर वाढले नाही तर देशातल्या देशात माल विकणे अपरिहार्य असते आणि त्यातून जास्त नफा त्या निर्यातदाराला मिळणार नाही. अप्रगत देशांमध्ये सुद्धा वस्तूला मोठ्या प्रमाणावर मागणी येत असते. तंत्रज्ञान जुने झाले की विकसित देशाकडून वस्तूला मागणी येत नाही. हा सुद्धा भाग या ठिकाणी महत्त्वाचा मानला जाईल. त्यानंतर डावपेचात्मक दृष्टिकोन. काही व्यवसाय संस्था डावपेचात्मक दृष्टिकोनातून निर्यात करण्याचा प्रयत्न करत असतात. व्यवसाय संस्थेचा डावपेच आंतरराष्ट्रीय व्यापारात पद्धतशीरपणे वाढ करणे हा असतो. यासाठी त्या निर्यात करण्याचा प्रयत्न करत असतात आणि डावपेचात्मक दृष्टिकोन आपल्या व्यवसायाला लागू व्हावेत, त्याचबरोबर त्यातून जास्तीत जास्त नफा मिळावा हा सुद्धा त्या पाठीमागचा हेतू असतो. त्यानंतर मक्तेदारी शक्ती. मक्तेदारी म्हणजे साध्या भाषेमध्ये एखाद्या बाजारपेठेवरती आपले वर्चस्व प्रस्थापित करणे. व्यवसाय संस्थांना आंतरराष्ट्रीय पातळीवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी काही संस्था निर्यातीचा पर्याय निवडत असतात. मक्तेदारी शक्ती ही उत्पादनातील विविधता, तंत्रज्ञानामध्ये असणारे लाभ, पेटेंटचे हक्क इत्यादी घटकामुळे वाढू शकतात. त्याचबरोबर मक्तेदारी निर्माण झाल्यानंतर अनेक वर्ष त्या व्यवसायाला सहज माल विकणे शक्य होत असते. त्यामुळे मक्तेदारी ही निर्यातीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची मानली जाते. त्यानंतर देशी बाजारपेठेतील कमी मागणी. आज जर आपण पाहिले तर सर्वच व्यवसाय संस्था प्रमाणापेक्षा जास्त मालाची निर्मिती करत असतात आणि अशा वेळेला सर्वच माल देशातल्या बाजारपेठेमध्ये विकला जात नाही किंवा त्याला पुरेपूर ग्राहक मिळत नाही. देशी बाजारपेठेमध्ये मागणी कमी असल्यामुळे उत्पादन कार्यक्षमतेचा पुरेपूर वापर करण्यासाठी व्यवसाय संस्था निर्यातीचा पर्याय निवडत असतात. म्हणजेच कमी मागणी हा घटकसुद्धा व्यवसायांना निर्यातीसाठी अभिप्रेरणा ठरू शकतो. त्यानंतर आर्थिक वाढ. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची ओढ असण्याचे दुसरे हे एक महत्त्वाचे कारण आहे. कारण आर्थिक वृद्धी होणे हे प्रत्येक व्यवसायाला किंवा निर्यातदारांना गरजेचे आहे. आर्थिक वाढीसाठी आंतरराष्ट्रीय म्हणजेच परकीय बाजारपेठाच उपयुक्त ठरत असतात. अनेक विकसनशील देशांनी त्यांचा आर्थिक विकास जो आहे तो अतिशय वेगाने या निर्यातीच्या माध्यमातून केलेला आपल्याला पाहायला मिळतो. उदाहरणार्थ भारत, चीन किंवा इतर काही विकसनशील राष्ट्र जे आहेत त्यांनी बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या माध्यमातून त्यांचा व्यापार सुरू केला आणि आर्थिक वाढ जी आहे ती करून घेतली. आजही अशा बहुराष्ट्रीय कंपन्या अशा देशांमध्ये त्यांचा व्यापार सुरू करण्यासाठी इच्छुक आहेत. त्यानंतर मुक्त व्यापार करार. व्यापारामध्ये वाढ व्हावी या हेतूने भारतासह अनेक देश मुक्त व्यापार करारावर सह्या करीत आहेत. भारताने सुद्धा ASEAN देशांबरोबर 1 जानेवारी 2010 मुक्त व्यापार करारावर सही केली आहे. दक्षिण कोरियाबरोबर सुद्धा भारताने मुक्त व्यापार करारावर सही केली आहे आणि या करारामुळे व्यावसायिकांना निर्यात व्यापाराच्या संधी उपलब्ध होत असतात. भारताला सुद्धा त्यातून परकीय चलन मिळत असते. हाही एक दृष्टिकोन या ठिकाणी मुक्त व्यापाराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा मानला जातो. म्हणजेच मुक्त व्यापार जर तुम्हाला करण्याची जर संधी असेल तर आपोआप निर्यातीची वृद्धी या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर सरकारी धोरण. सरकारी धोरणं जी आहे ती नेहमीच निर्यात विपणनावर परिणाम करत असतात. सरकारी धोरणं आणि नियंत्रणे यामुळे व्यावसायिकांना आंतरराष्ट्रीय विपणनात सहभागी होण्यास प्रवृत्त केले जाते. काही कंपन्या तर निर्यातदारांना मिळणाऱ्या सवलती आणि लाभ मिळवण्यासाठीच फक्त निर्यात करत असतात. म्हणजेच
सरकारी धोरण जर अनुकूल असेल तर निर्यातीचा आलेख जो आहे तो उंचावत राहील आणि सरकारी धोरणं किंवा नियंत्रणं ही जर कठीण होत असतील किंवा सरकारी सुविधा जास्त दिल्या जात नसतील तर अशा वेळेला आपोआपच निर्यातीचा जो काही दर आहे तो घटण्याच्या प्रक्रियेमध्ये येत असतो किंवा तो घटत असतो. त्यामुळं सरकारी धोरण कसे आहे ते सुद्धा तुमच्या निर्यात विपणनावरती परिणाम करत असते. त्यानंतर माहिती व माध्यमांची उत्क्रांती. आज आपण पाहतो आजचे युग हे 21वे शतक म्हणजेच माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे. सर्वच क्षेत्रांमध्ये आज आपल्याला माहिती तंत्रज्ञान पोहोचलेले पाहायला मिळते. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रचंड वृद्धी जरी झालेली असली तरीसुद्धा त्याचा भाग हा निर्यात विपणनामध्ये सुद्धा येत असतो. आज आपण पाहतो ई-कॉमर्स किंवा इतर वेगवेगळ्या माध्यमातून जागतिक व्यापारांची माहिती लगेच उपलब्ध होत असते आणि अशी मिळालेली जागतिक माहिती ही निर्यातदाराच्या दृष्टिकोनातून उपयुक्त असते. म्हणजेच माहिती आणि माध्यमांची उत्क्रांती ही सुद्धा निर्यात विपणनावर परिणाम करते. पूर्वीच्या काळामध्ये जर आपण पाहिलेत तर माहिती आणि तंत्रज्ञानाचा अभाव होता. त्यावेळेला निर्यातीची जी काही प्रक्रिया आहे ती हळूहळू चालायची किंवा निर्यातीचा जो काही दर आहे तो कमी होता. आज मात्र आपल्याला तसे दिसून येत नाही. आजच्या परिस्थितीमध्ये माहिती आणि तंत्रज्ञानाचा पुरेपूर प्रसार झाल्यामुळे सगळी माहिती व्यापारासंदर्भातली जगाच्या कानाकोपऱ्यातली या ठिकाणी आपल्याला मिळते आणि निर्यातीवरती हा सुद्धा एक घटक चांगला परिणाम करतो. तो म्हणजेच निर्यात वाढत आहे. यानंतर निर्यात विपणनावर प्रभाव टाकणारा शेवटचा घटक म्हणजे जागतिक व्यापार संघटना. आंतरराष्ट्रीय व्यापाराला विकासासाठी WTOने अनेक प्रकारचे करार केलेले आहेत. उदाहरणार्थ ट्रिप्स करार किंवा गॅट इत्यादीमुळे WTOमधील जे काही सभासद राष्ट्र आहेत त्यांना विविध नियंत्रणातून वेगवेगळ्या सवलती मिळतात आणि त्याचाच फायदा या ठिकाणी निर्यातदारांना होत असतो. उदाहरणार्थ जकातीचे दर कमी केल्यामुळे व्यावसायिक निर्यातीस प्रवृत्त जास्तीत जास्त होत असतो. या पाठीमागे ते सुद्धा एक महत्त्वाचं कारण या ठिकाणी आहे. यानंतर भारतीय निर्यात विपणनाची संभाव्यता आपणाला सविस्तररित्या पाहायची आहे. भारतामध्ये अनेक प्रकारचे कुशल, अकुशल आणि अर्धकुशल कामगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. आज आपण जर पाहिलं तर भारताचा लोकसंख्येच्या बाबतीमध्ये हा जगामध्ये 2रा क्रमांक लागतो आणि त्या तुलनेमध्ये भारतात कुशल किंवा अर्धकुशल कामगारांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे. नैसर्गिक साधनसामुग्री तर भरपूर उपलब्ध आहे, म्हणजे रेलचेल असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. यामध्ये चहा, विविध कच्चे धातू यावरच लक्ष केंद्रित करून कापड, चामडे अशी कमी कौशल्याची उत्पादने भारतामध्ये पारंपरिक पद्धतीमध्ये लहान उत्पादकसुद्धा आज घेऊ लागले आहेत. पण आजच्या निर्यातीमध्ये त्यांची कार्यक्षमता ही समाधानकारक नाही. हे उद्योग नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करत नाहीत आणि म्हणून नाविन्याचा किंवा बदलाचा दर जो आहे तो अतिशय कमी राहतो. त्याचा परिणामसुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. परंतु तंत्रज्ञानाच्या प्रगतीने मात्र फार मोठी गरुडझेप आज घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. आपल्या अवतीभोवती आधुनिक तंत्रज्ञान दिसत आहे, पण त्याचवेळी उच्च शिक्षित लोकांची संख्यासुद्धा आज जगामध्ये वाढत आहे. विशेषतः माहिती आणि तंत्रज्ञानातील अलीकडे सेवा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. भारताचा जर आपण विचार केला तर भारतीय निर्यातदारांची संभाव्यता जी आहे ती जागतिक अर्थव्यवस्थेवर अवलंबून असते. जागतिक व्यापार 2008मध्ये 16 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सवरून 2009मध्ये तो
12.4 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स एवढी घसरण झाली होती. म्हणजे जागतिक व्यापाराचा जर आपण विचार केला तर 2008 ते 2010 या कालावधीपर्यंत घसरण आहे. परंतु 2010मध्ये याचा थोडासा विचार बदलला गेला आणि जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये आपला जो काही हिस्सा आहे तो या ठिकाणी थोडासा वाढला गेला. म्हणजेच 2010मध्ये त्यामध्ये चांगल्या प्रकारे वाढ होताना आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा 2011 ते 2013 या कालावधीमध्ये ही परिस्थिती स्थिर राहिली. याला कारण युरोझोन संकटात आला आणि ही स्थिती 2012-13पर्यंत दिसून आली. 2014मध्ये ही निश्चितप्रमाणे सुधारली. 2013मध्ये युरोझोन सुधारण्याचा दर हा साधारणतः 2.5% एवढा होता. तो 2014मध्ये 4.5% एवढा झाला. जागतिक व्यापार संघटनेच्या सप्टेंबर 2013च्या अहवालानुसार अल्पकालीन संभाव्यतेमध्येच वाढ होत आहे. युरोप, अमेरिका, जपान आणि चीन यांच्या माहितीच्या आधारे खाजगी क्षेत्रातील उपक्रमांच्या खरेदी व्यवस्थापक, जहाज दर, ऑटोमोबाईल उत्पादने, त्यानंतर इतर विकासात्मक बाबींच्या आधारे अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा झालेली आहे. जागतिक व्यापार संघटनेचे अर्थतज्ज्ञ असे सांगतात की पुढील काही दिवसांमध्ये अर्थव्यवस्था सुधारेल, म्हणजे आर्थिक विकासाचा दर वाढेल. जागतिक व्यापाराचा जर आपण विचार केला तर 2014मध्ये आणि त्यानंतर सुधारणा झाली. युरोपमध्ये राणीच्या कर्जविषयक धोक्याचा काळा 2012पासून कमी होत गेला होता. अमेरिकेची बेरोजगारी ही 10%वरून 7.3%वर आली होती. नवीन व्यापारी आणि मनी धोरण राबविल्यानंतर जपानचा आर्थिक विकास दर सुद्धा वाढलेला होता आणि याच कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावरील विकसनशील अर्थव्यवस्था ज्या होत्या त्या हळूहळू पूर्वपदावर आलेल्या आहेत. चीनच्या औद्योगिक उत्पादनाचा जर आपण विचार केला तर अलीकडच्या आकडेवारीवरून चीनसुद्धा पूर्वपदावर आलेले आहे. दुसऱ्या बाजूला भारताची अर्थव्यवस्था ही बरोबर मध्ये येताना दिसून येत आहे. सध्याचा जर आपण विचार केला तर जागतिक अर्थव्यवस्था जी आहे ती कोविड-19 या आजारामुळे खालावलेली आपल्याला दिसून येते. अगदी जगामध्ये महासत्ता असणारे देश आणि विकसनशील किंवा अविकसित असणाऱ्या देशांची सुद्धा आर्थिक परिस्थिती ही खालावलेली आपल्याला पाहायला मिळते. सध्या जागतिक व्यापाराचा जो काही दर आहे तो काही विशिष्ट कालावधीपुरता हा खालावलेला आपल्याला दिसून येतो, परंतु भविष्यामध्ये नक्कीच त्यामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला मिळेल. मूळतः निर्यात ही संकल्पना अशी आहे की देशांमध्ये परस्परावलंबीपणा या ठिकाणी वाढीस लागत असतो. म्हणजेच एका देशामध्ये असलेल्या ज्या काही वस्तू असतील, साधनसामग्री असेल किंवा निर्माण केलेल्या सेवा किंवा माल असेल, या दुसऱ्या देशामध्ये विकल्या गेल्या पाहिजेत, जेणेकरून नैसर्गिक साधनसामग्रीचाही समतोल साधला जाईल आणि जगामध्ये इतर देशांच्या सुद्धा गरजा ज्या आहेत त्या पूर्ण केल्या जातील. निर्यातीच्या संभाव्यतेच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर येत्या भविष्य काळामध्ये भारताची जी काही निर्यात आहे ती जगाच्या तुलनेमध्ये वाढली जाणार आहे. त्याचं महत्त्वाचं कारण की भारतसुद्धा अमेरिका, जपान या महासत्ता असलेल्या देशांप्रमाणे भविष्यामध्ये महासत्ता होऊ शकेल. भविष्यामध्ये चीन हा एक नंबरला या आर्थिक विकासाबाबतीमध्ये किंवा निर्यातीच्या बाबतीमध्ये असेल. त्याखालोखाल अमेरिका आणि त्याखालोखाल भारत अशा पद्धतीने निर्यातीच्या बाबतीमध्ये आपल्याला या ठिकाणी संभाव्यता सांगता येईल. सध्या
आपल्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीप्रमाणे भारताची जी निर्यात आहे ती खरोखरच या ठिकाणी वाढ दर्शवणारी अशी या ठिकाणी आहे. आणि बलाढ्य असलेल्या देशांच्या तुलनेमध्ये भारतातून इतर देशांना चांगल्या प्रकारच्या वस्तू किंवा सेवांचा पुरवठा या ठिकाणी होत असतो आणि निश्चितपणे तो होत राहील. धन्यवाद. आज या सत्रामध्ये आपण निर्यात विपणनावर प्रभाव टाकणारे घटक या ठिकाणी पाहिलेत आणि त्याची सविस्तर अशी चर्चा केलीत. धन्यवाद.